मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 50% पाणी साठा आहे। सध्याचा साठा पुढील जानेवारीपर्यंत पुरेल, त्यामुळे लागू असलेली 10% पाणी कपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार नोंदवावी, मुंबई महापालिकेचं आवाहन आहे। यासाठी पालिकेकडून व्हॉट्सअप चॅटबॉट आणि माय बीएमसी मार्ग ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील सोगाव कोचरे रस्त्यावरती पावसामुळे मोठमोठे खड्डे, त्यामुळे वाहन चालकांकडून प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत सुरू आहे। रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील झाडांची पाहणी करा आणि त्याभोवती काँक्रिटीकरण असल्यास काढून टाका, महापालिका प्रशासनाचे आदेश आहेत। वृक्ष संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार आहेत। धरण साठ्यात वाढ झाल्यानं पुणे शहरातील पाणी कपात तात्पुरती स्थगित, सोमवारपासून नियमित पाणी पुरवठा सुरू होणार आहे। दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये घेतला जाणार। पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। चाकणच्या दाणा इंडिया कंपनीमध्ये कामगारांसाठी 4 वर्षांचा वेतनवाढ करार आहे। करारानुसार कामगारांना 27,100 रुपयांची वेतनवाढ आहे। 15 महिन्यांचा एरियर्स आणि विविध आरोग्य तसेच विमा सुविधा देखील मिळणार आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येते। उमेदवारांना आता 12 ते 24 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार आहेत। कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। शिरूर पोलिसांकडून तांब्याची तार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 सराईत आरोपींना अटक करत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। आरोपींकडून एकूण 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम। पुणे ते सासवड दिवेघाटातून लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्कामी। भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायदिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला। दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान करण्यात आलं। वाघोलीसाठी 91 कोटी रुपयांच्या उच्च दाब केंद्राच्या प्रस्तावाला गती। रांजणगाव एमआयडीसी आणि सणसवाडीतील वीज समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय आहेत। यामुळे नागरिक आणि उद्योगांना सुरळीत वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार आहे। आमदार माऊली आबा कटके यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। क्रिप्टोकरन्सीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालमधील भामटा जेरबंद। किराणा व्यावसायिकाशी 17 लाखांना फसवणूक, आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे। झेक प्रजासत्ताकची 21 वर्षीय लिंडा नोस्कोव्हा विम्बल्डनची नवी राणी ठरलेली आहे। नोस्कोव्हा यावेळेस आपलीच देशवासी असलेल्या कॅरोलिना मुचोव्हाचा अंतिम सामन्यामध्ये पराभव केला, तर नोस्कोव्हाने मुचोव्हाचा 6-2, 5-7, 6-3 असा 3 सेटमध्ये पराभव केलेला आहे।